तर हाय स्वागत आहे सर्वांना, तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. स्वागत आहे तुमचं माझ्या नमस्ते ब्लॉग सर्वांना, मध्ये. मी मी शीतल. नमस्ते तर सर्वांना. नवीन काहीतरी तर आज इकडे मी तर गवारच्या शेंगा साफ सायंकाळच्या करत जेवणामध्ये होती. गवार साफ करत होती. तर गवार बनवायचं होते मला, तर गवार साफ करत होती मी, गवारच्या शेंगा. तर हर्षिता काढत होती व्हिडिओज. आज सर्व व्हिडिओ हर्षूने शूट केलेले आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बघा. आणि खूप छान व्हिडिओ आहे, लास्टपर्यंत नक्की बघा तुम्ही. तर मग गवारच्या शेंगा साफ वगैरे करत होती मी. काल परवा बाजारातून आणलेल्या होत्या, तर मग गवारच साफ करत होती मी. आणि एवढ्या शेंगा राहिल्या होत्या, म्हणजे थोड्याशाच आणलेल्या होत्या मी, त्यामुळे मी साफ करत होती. मस्त फ्रीजमध्ये ताज्या ताज्या होत्या. 2 दिवस झालेलं होतं त्यांना आणून, तरी पण त्या मस्त होत्या, ताज्या टवटवीत होत्या मस्तपैकी. तर मग हर्षिता बोलत होती असं तसं मम्मा आहे ते. मग इकडे मी कढई ठेवली आणि त्याच्यात पाणी टाकलं, 2 ग्लास पाणी टाकलं. त्यात ह्या शेंगा टाकून दिल्या, थोड्या उकडवून घेतल्या त्यांना, थोडंसं मीठ टाकलं. आणि मग त्यांना म्हणजे फोडणीच्या वेळेस काही एवढं हे नाही होत, शिजून जातं मस्तपैकी. त्यामुळे मी पहिले हे करून घेतलं. मग इकडे एक बटाटा घेतला. बटाटा कशासाठी, तर हर्षितासाठी बटाट्याची चटणी चपाती असं बनवलं होतं मी. तर तिच्यासाठी बटाटा बनवला, रेड कलरचा, मस्त लाल कलरचा बटाटा वापरला आहे, सॉरी लाल बटाटा बनवला तिच्यासाठी, मस्त मसाला वगैरे टाकून. तिला खूप आवडतो. मग बटाट्याची साळ काढून घेतली. एका साईडला आपल्या शेंगा उकडत होत्या, तर आणि इकडे मी बटाटा साळत होती. हर्षूनेच काढलेलं आहे सगळा व्हिडिओ शूट, माझ्या हर्षिताने केलेला आहे. बघा किती छान व्हिडिओ शूट करते माझं बच्चं, छोटंसं बाळ माझं. तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका यार. तुम्ही खूपच प्रतिसाद कमी देताय, मेहनत वाया जाते सर्व माझ्या हर्षूची, माहिती का. तर मी इकडे बटाटा कापते, तर मस्त छोटे छोटे काप करून घेते म्हटलं तिच्यासाठी. तो खराब होता ना, ते कापून घेतला, मग छोटे छोटे काप केले. इकडे आपली गवार मस्त उकडलेली होती, तिला मस्त धुतली मी. इकडे आपली तिची चटणी पण शिजत होती मस्त, फोडणी वगैरे. इकडे कोथिंबीर घेतली मी गवारसाठी, लसूण जिरं आणि कोथिंबीर ठेचून घेतलं. इकडे छोटंसं टमाटर घेतलं, मला गवारमध्ये टमाटर टाकायचं होतं मस्त, आणि खूप छान झालं होतं. मग इकडे ठेचलं मग मी. आणि इकडे आपली चटणी रेडी, म्हणजे तिला क्रिस्पी बटाटा पाहिजे होता, तर मी इकडे घेतलं ते आणि गवार धुवून आणली. मग कढईमध्ये तेल टाकलं, 2 पळी, 2 पळ्या आणि थोडंसं वरती तेल टाकलं फोडणीसाठी. आणि हे गवार मस्त स्वच्छ पाण्याने धुवून आणले मी 2 वेळा. इकडे 2-2.5 पळी तेल टाकलं मी. त्यामध्ये जिरं लसूण आणि कोथिंबीर अशी कुटलेली होती, आणि माझ्याकडे गावरान लसूण होता, तर ते एकदम छान टेस्ट आली होती त्या भाजीला. तर तुम्हाला पण पूर्ण रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की सांगेन. खूप छान लागतात अशा गवार. इकडे हर्षूचा बटाटा पण रेडी होत होता, बटाट्याची चटणी समजा, कारण की गवार नसती खाल्ली तिने, त्यामुळे तिच्यासाठी बटाट्याची चटणी, बटाट्याची चटणी, पोळी, पापड, भाकर माझ्यासाठी, चपाती तिच्या पप्पासाठी, तिच्या हर्षूसाठी. आणि मग आज असा मेनू होता. आज खूप छान असं, म्हणजे गावाकडची आठवण आली होती. खूप छान असं जेवण होतं, खरंच गावाकडचं जेवणासारखंच जेवण होतं आज आमच्या घरी. अंडा भुर्जी होती मस्त, आणि अजून हर्षिताच्या पप्पांना ना मस्त गोडवाला पराठा करून दिला होता, ते कामावरून आले. इकडे मग तेल गरम झालं मस्त कडकडीत, त्याच्यात थोडीशी 2-4 दाणे मोहरी टाकली. मग इकडे हे जिरं लसूण आणि कोथिंबीर कुटलेली. आणि साईडला आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर, माझे हर्षू खेळते ना, त्यामुळे तिचं काही तोंड बंद नाही करू शकत, त्यामुळे इग्नोर. लहान आहे अजून, समजून घ्या. इकडे मी फोडणी दिली मस्त, कमी गॅस केला होता, म्हणजे आपलं हे नको व्हायला, जळायला नको नसून, त्यामुळे मस्त इकडे मग पळी घेतली. आणि मग टोमॅटो टाकला. टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत त्याला पकवायचा बरं का, नाहीतर राहू द्याल तसंच. तर त्यामुळे मस्त हलवलं त्याला, मस्त नरम चटक होईपर्यंत.
मी शिजवला त्याला थोडासा आणि मग त्यात हळद टाकली, थोडासा माझा घरचा मसाला होता, मस्त मसाला टाकला, काळा मसाला होता माझ्याकडे, माझा काळा मसाला आहे, मग माझ्या बहिणीने बनवून दिलेला आहे ना, तो मसाला टाकते मी. खूप छान अशी चव लागते, चविष्ट भाजी होते. मी तर हळद टाकली थोडीशी आणि परत हलवून घेतलं. म्हणजे अशा प्रकारे भाजी बनवली ना खूप छान लागते गवारीची, थोड्या रस्सा टाईप. सुकी पण छान लागते, पण आम्हाला रस्सा खायचा होता आज, मग थोडासा मसाला टाकला. बघू शकता तुम्ही किती कमी प्रमाणात मसाला टाकला मी. इकडे दुसरा होता माझ्याकडे, एव्हरेस्टचा होता तो टाकला. इथं पण थोडासा एव्हरेस्ट मसाला होता पडलेला, ती पुडी फेकायची होती, त्यामुळे मी चवसाठी वेगळी चवसाठी मी बाहेरचा मसाला पण घेऊन येते पुडीचा, कारण की एकच मसाला खाऊन खूप कंटाळा येऊन जातो मला. माझा खूप मसाला आहे घरचा, पण मी वेगवेगळा आणते. मग इकडे लाल तिखट टाकलं 2 चमचे समजा, छोटे ते 2 चमचे. मग गवारच्या शेंगा टाकून दिल्या आपल्या मस्तपैकी आणि चांगल्या हलवून घेतल्या आणि चांगल्या हलवल्या. मग त्याच्यात मग पाणी ॲड केलं थोडंसं, अर्धा ग्लासच्या थोडंसं जास्त, म्हणजे शिजायसाठी. मस्त छान शिजली का तेव्हा छान लागते. मग ते इकडे बघा किती छान अशी आपली उकळी फुटली होती. इकडे आपला बटाटा पण रेडी होता हर्षूचा. मग इकडे मी ना मस्त पीठ मळायला घेतलं होतं, हर्षूला म्हटलं. मग इकडे पीठ रेडी झालं आपलं मळून, मस्तपैकी नरम चटक पीठ मळलं. डायरेक्ट पोळ्या करायला घेतल्या मम्मीनी, तिला भूक लागलेली होती हर्षिताला, त्यामुळे पटपट स्वयंपाक केला मी. वरण भातचा बेत होता, पण म्हटलं जाऊ दे, काय रोज सकाळीच तर भात खाल्ला होता आम्ही, सांबार भात, त्यामुळे वरण भात स्किप केला आणि भाजी भाकर पोळी अशी बनवलं, मस्त अंडा भुर्जी वगैरे असं बनवलं. मग चपाती बनवायला घेतली. खूप छान पीठ गहू होते यावेळेस आणले होते मी, खूप म्हणजे खूप अशी पुरणाच्या पोळीसारखी पोळी झाली होती आज. असं झाली का मग खूप छान वाटतं. तर ठीक आहे, मस्तपैकी लाटून घेतली मग चपाती. हर्षू शूट करत होती, मम्मीने तेल लावलं, मग मम्मीने पीठ टाकलं थोडंसं. अशी पीठ टाकली ना पोळी खूप फुगते बरं का, खरंच एकदम. ही ट्रिक्स ना पहिल्या म्हणजे जुन्या लोकांची ट्रिक आहे ही, मस्त. माझी मम्मी पण करते, माझ्या मम्मीच्या खरंच एवढ्या नरम पोळ्या होतात ना. मी म्हणतायची मम्मी तुझ्या चपात्या कसं काय नरम होता. इकडे मग आमचे पप्पा आले, हर्षूचे पप्पा, बघा कशी वाट बघते ती, कशी भेटते तिच्या पप्पांना. तर हे आले होते मग 7:30ला. मग इकडे आपली भाजी बघा किती छान जशी दिसते तशी खायला एवढी टेस्टी लागली. मी तर 1 भाकर खाल्ली तिच्याबरोबर आज. मी कधी खात नाही 1 भाकर, पण मी खाऊन गेली. इकडे चपात्या पण झाल्या होत्या आपल्या आणि त्यांच्यासाठी बघा मी काय बनवलं. गेस करा बरं काय बनवलं हे, नक्की सांगा कमेंटमध्ये. तर इकडे माझ्या हर्षू जेवत होती बघा, तिला चपाती आणि बटाट्याची चटणी दिली. ती म्हणते मम्मी छान बनलं होतं ना. हर्षूच्या पप्पांना हे काय बनवलं असेल हे नक्की कमेंट करून सांगा, तुम्हाला आयडिया आली का. तर सर्व स्वयंपाक झाला. मग इकडे अंडा भुर्जी बनवली मी. 3 अंड्याची चटणी बनवली, अशी साधी सिंपल. 2 हिरवी मिरची कापली, कोथिंबीर, थोडंसं लसूण आणि जिरं. इतकी टेस्टी लागली ती, तव्यावर बनवली ना, खूप छान. म्हणजे मी सांगते काय, आजचा मेनू इतका छान होता तर काय सांगू, एकदम मस्त जेवण होतं. त्यासमोर मटन चिकन पण इतकं छान होतं मस्तपैकी. तर ठीक आहे मग हे बघा मस्त होतं मग जेवण. ठीक आहे मग आता व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे ठीक आहे आता तुम्ही नक्की व्हिडिओ बघा बरं का, छान असा पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर कमेंट करा, नक्की कमेंट करा. तुम्हाला आजचं मेनू आवडला का नाही ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला कसली भाजी आवडली, अंडा भुर्जी आवडली का गवारच्या शेंगा आवडल्या. ते मी हर्षूच्या पप्पांसाठी स्पेशल पराठा बनवलेला होता, तो आवडला. तो कसला पराठा आहे ते मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये रिप्लाय देईल ते की तो कसला पराठा होता असं. तर ठीक आहे मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, बाय. ठीक आहे मग बाय करत होती मी इथं. चला मग बाय, आता जेवायला बसणार आहे आम्ही.
तर चला बाय, भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा प्लीज, रिक्वेस्ट, सपोर्ट राहू द्या. सर्वांनी लाईक शेअर कमेंट करा बरं का. ठीक आहे मग, बाय. फायनली बाय, टेक केअर. हे बघा आपलं जेवण मस्त. ठीक आहे मग, बाय बाय सर्वांना. और ये भी काजल बेबी वाली।